हाय फ्रेंड, सगळ्यांना माझा नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी काय दाखवणार आहे बघा, मी दाखवणार आहे आता घर माझं. आणि तुम्हाला सांगितलंच होते की लाईव्हमध्ये मी चालले गावाकडे म्हणून, आणि आलेली आहे फायनली गावाकडे. तर बघू शकता आमचं घर बघा. माझी पिल्लू कशी बसली आणि हाय करायली बघा. तिकडं कशी ब्लॉगिंग चालू आहे आणि ब्लॉगिंग बघा कशी चालू आहे. कोण आहे ते माहीत असेल तुम्हाला कमेंट करून सांगा. एकदम बिझीच आहे, एकदम ब्लॉगिंगमध्ये बिझी आहे. खूप बिझी माझ्यापेक्षा बिझी. आणि ही आहे आमच्या शेळीचं घर, आमच्या घरची लक्ष्मी बघा. एक तिचं पिल्लू आणि ती आहे, ही आहे त्यांचं छोटं घर. आणि बघा पिल्लू किती लाडाला आली, शाळा नाही काही नाही, आणि आईच्या मांडीवर बसून असं बघा कसं करायली. आणि हे आहे बघा धोत्र्याचं झाड, काळ्या धोत्र्याचं झाड. हे आमच्या गावामध्ये कुठंच नाही. हे खूप फायदेमंद असते म्हणतात. आणि महादेव प्रकट झाल्यासारखं, म्हणजे लोक म्हणालेत आमच्या गावातले, खरंच महादेव प्रकट झाल्यासारखं झाड उगवलं तुमच्या घरी. गावात नाही काय नाही. आणि बघा किती ब्लॉगिंगमध्ये व्यस्त आहेत लोक, किती बिझी आहेत बघा. कोण आहेत तो सांगा कमेंट करून. आणि मलाच थांबायला सांगतोय की तू नको, आता मीच करतोय म्हणून. तर मला तर आता ब्लॉगिंग तर स्टार्टिंग केली मी, आता तुम्हाला तर सांगावंच लागणार ना. त्याच्यासाठी खूप हसू येते, खूप काय करायचं तसंच कंट्रोल करून सांगते. आणि बघा बघा किती ब्लॉगिंग चालू आहे आता. बापरे बाप, आता काय करायचं, आता काहीच खरं नाही. आता ब्लॉगिंगच बघायचं. तर बघा पिल्लू किती लाडाला आली, शाळा वगैरे काही नाही. आता बघा राग आला बघा तिला, लाडाला आली म्हणल्यावर. हे बघा आमचं छोटंसं बाथरूम. आणि हे आहे बघा बाहेरचा परिसर, अंगण. आणि बघा हे बघा समोर असं दिसते. आणि आता घरात चालले. आणि घर कसं आहे की ते मेन प्रवास म्हणजे डोरजवळ आहे रामाचं फोटो. आणि ते अयोध्याचं मंदिर आहे बघा. किती मस्त, म्हणजे स्टार्टिंगलाच ते दिसते. आणि बघा माझा भाऊ, हा छोटा भाऊ आहे कृष्णा. आणि तो दुसरा हात टाकून आहे ते व्हाईट ड्रेसवाला माझा भाऊ आहे मोठा. आणि ते त्याचा दोस्त आहे. हा बघा पिल्लूचे फोटो माझ्या, किती छोट्यापणचे फोटो. म्हणजे इकडं आमच्या महाराष्ट्राकडे तेच ट्रेंडिंगमध्ये आहे, कृष्णाचं सगळं घालून, टोप वगैरे घालून त्याचं फोटो काढायचं. आणि बघा हे अशा प्रकारचं आमचं घर आहे. आणि तर बघा टी व्ही आहे, बॉक्स आहे, असा फॅन दाखवला मी तुम्हाला. आमच्या घरात आहे ते असे रॅक आहेत. आणि बघा ते कसे फिरायलेत, मी तर ब्लॉगिंग करत आहे. आणि बघा पिल्लू कशी डान्स करायली. म्हणजे घरी राहण्याची अलगच मजा असते, घरचं वातावरणच अलग असते. गावामध्ये आपलं गाव, आपली माणसं, आपलं घर म्हणजे अलगच असते. बघा फॅन आहे. आणि ती माझी बहीण आहे, बहीण वारली आमची. ते नाही आता 2022मध्ये तिची डेट झाली. ती आता आमच्यामध्ये नाही, आम्हाला सोडून गेली. खूप दुःख वाटते या घरात आलं तर. तिचे फोटो बघून आणखीन जास्तच आठवण येते, खूप आठवण येते. तर बघा आता मी तुम्हाला दाखवणार आमची सगळ्यात मॅजिक म्हणलं तर. आता मी हे फोटो दाखवणार तुम्हाला. आणि या फोटोमधली मी कोणती आहे सांगा कमेंट करून. ज्यांनी कमेंट खरं करेल आणि खरं मी कोण आहे ते ओळखल, त्यांना मी रिअली नक्की रिप्लाय देणार, जेव्हाच्या तेव्हा रिप्लाय देणार. खरंच सांगा तुम्ही या फोटोमधली मी आहे कोणती ते सांगा. आणि हा होता आमचा एवढा फुल परिवार. तर त्याच्यामधले आमचे 2 माणसं कमी झालेत बघा. खूप दुःख वाटते. देवाला काय मंजूर होतं माहिती नाही, असं करून बसला देव आमच्यासोबत. आणि पिल्लू बघा कशी थांबली माझी छडी घेऊन. मी तर ब्लॉगिंग करताय. असा गॅस आहे आणि अंधार आहे खूप जास्त मोठा. लाईट वगैरे नाही, जास्त बिल येते म्हणून हे केलेलं नाही, लाईट वगैरे ठेवलेली नाही आहे. आणि बघा माझी आई तर तुम्हाला माहीतच असेल, आई आहे माझी. आणि खूप बिझी आहेत लोक ब्लॉगिंगमध्ये. तर बघा फोटो बघत आहेत ते. आई पण म्हणत आहेत की आई दाखव म्हणजे फोटो आणखीन एक वेळेस. आणि बघू शकता तुम्ही. तर कसा वाटलं माझं घर आणि माझं ब्लॉगिंग सगळं सांगा. तर भेटून तर सांगा आमचं घर कसं वाटलं, आणि आमचा घराचा परिसर, आणि आमची शेळी आहे घरामध्ये ती कशी वाटली. मला तर खूप आवडते प्राणी पाळायला. तर कसं वाटलंय सांगा तुम्हाला हा व्हिडिओ बघून. तर बघा गोलू तर खूप बिझी आहे ब्लॉगिंगमध्ये तिकडं. आणि खूप हसू येत आहे. आई तर ते विसरले आता मी काय म्हणत होते ते. बघा ही आई माझी आई, ते बघा कशी बसले ते फोटो बघत. तर कसा वाटला आम्हाला